नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाचे आणि मोठे अपडेट आपल्याकडे आलेले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या आहेत त्या 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. बऱ्याचशा महिला यामध्ये पात्र ठरणार आहेत. त्यामध्ये टक्केवारी राहणार आहे. काही महिलांना सुरुवातीला पैसे येणार आहेत आणि काही महिला मागे राहणार आहेत. त्यामुळे सर्व महिलांना कधी पैसे येणार, सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. काळजी करू नका, सर्वांना पैसे येणार आहेत, परंतु काही टप्पे पडणार आहेत आणि काही जिल्ह्यांना लवकर आणि काही जिल्ह्यांना उशिरा पैसे येणार आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करत असतो. चला तर जाणून घेणार आहोत कोणत्या बहिणींना कधी पैसे येणार. पहिल्या टप्प्यात मात्र 20 जिल्ह्यातील महिलांना पैसे येणार आहेत. कोणते 20 जिल्हे असणार आहेत? सर्वात ज्यांची लोकसंख्या जी आहे ती कमी, ज्या जिल्ह्याची लोकसंख्या आहे त्या जिल्ह्यातील महिलांना सुरुवातीला पैसे येणार आहेत आणि ज्या जिल्ह्यातील लोकसंख्या जास्त आहे त्या जिल्ह्यातील महिलांना मात्र दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 21 तारखेपर्यंत हे पैसे पडणार आहेत. सर्व महिलांना आज होणार हप्ता जमा. पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यातील महिलांना 30 ते 40% महिलांना हे हप्ता जमा होणार आहे. 20 जिल्ह्यातील 40% महिला या पहिल्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत आणि तो लाभ कधीपासून पडणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला तारीखसुद्धा आपण दिलेली आहे. काळजी करण्याची कोणत्याही बहिणीला गरज नाही. सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांना पैसे येणार आहेत. ज्या महिला पात्र असतील त्या सर्व पात्र महिलांना पैसे पडणार आहेत. काही महिला मात्र अपात्र ठरलेल्या आहेत. त्या कोणत्या महिला असणार आहेत ती पण माहिती याच व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. 20 जिल्ह्यातील 40% महिला ज्या आहेत त्यांना आजपासून वाटप सुरू झालेलं आहे. 40 जिल्ह्यातील ती 40% महिलांना जी आहे ते पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे 20 जिल्ह्यातील, आणि बाकीच्या 60% राहिलेल्या महिला ह्या दुसऱ्या टप्प्यात जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 15 तारखेच्या नंतर हा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. त्यामध्ये त्या 60% महिलांना हे पैसे वाटप होणार आहे. काळजी करण्याची लाडक्या बहिणींना कोणतीही गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार, परंतु टप्पे पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात 40% महिला 20 जिल्ह्यातील आणि नंतर 60% राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यात, आणि तिसऱ्या टप्प्यात मोठे जे जिल्हे आहेत त्यांना सर्वांना पैसे पडणार आहेत. आज मात्र 11 वाजल्यापासून हे पैसे क्रेडिट व्हायला चालू झालेले आहेत. सर्वांना हे पैसे पडणार आहेत. 40% महिलांना हे 11 वाजल्यापासून पैसे पडणार आहेत. काही मात्र वंचित राहणार आहेत. त्या बहिणी कोणत्या असणार आहेत? सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट आपण आज देणार आहोत. काही महिला वंचित राहणार, त्या कशामुळे राहणार आणि त्यांची काय नेमकं कारण असणार आहे? त्यांना पैसे येणार का, खात्रीशीर किंवा नाही येणार? सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही आहे. सर्वांना पैसे भेटणार, कारण तुमच्या भावाला तुम्ही निवडणुकीत जिंकलं आहे तर तुमचा भाऊ तुमच्यावर विश्वास ठेवून तुमचा भाऊ तुम्हाला हप्ते तर देणारच आहे. सर्व हप्ते तुमच्यापर्यंत पोच करण्याचं काम हा तुमचा भाऊ करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिती तटकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सर्वांनी मिळून हे ठरवलेलं आहे की तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता जमा करायचा. पण 2100 रुपये हे लगेच येणार का तर नाही. 2100 रुपये तुम्हाला बजेटमध्ये येणार आहेत. जेव्हा बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात येईल आणि त्यासाठी वेगळा निधी मंजूर करण्यात येईल, तेव्हा मात्र तुम्हाला जो आहे तो 2100 रुपयांचा हप्ता चालू होणार आहे. तोपर्यंत मात्र तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपये हे 6व्या हप्त्याचे 100% पडणार आहेत. काळजी करण्याची कोणत्याही बहिणीला गरज नाही. सर्व बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता होणार आहे. 40% महिलांना आज 11 वाजल्यापासून हे पैसे पडणार आहेत. 21 तारखेपर्यंत मात्र जवळजवळ 100% महिलांना ही रक्कम जमा होणार आहे. 21 तारीख ही महत्त्वाची असणार आहे. 15 तारीखसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. 15 तारखेपासून हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आणि आज मात्र 40% महिलांना पैसे पडणार आहेत, कारण त्या सर्वत्र पात्र असणार आहेत. त्यांना 7500 रुपयांचा लाभ भेटलेला असणार आहे. ज्यांना 3500, 4500 भेटला त्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना रक्कम भेटणार आहे. ज्यांना 7500 रुपयांचा लाभ भेटला त्यांना मात्र आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. त्या 40% महिला पहिल्या हप्त्यात ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे, ज्या जिल्ह्यात पात्र लाभार्थी कमी आहेत,
त्या जिल्ह्यातील 40% महिलांना आजपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि 100% रक्कम ही तुम्हाला 21 तारखेपर्यंत पडणार आहे. 21 तारीख ही तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. 21 तारखेला तुम्हाला सर्व महिलांना पैसे पडलेलेच असणार. 21 तारखेला जवळजवळ 100% महिलांना पैसे पडलेले असणार. एखादी महिला राहू शकते, काही महिला 10-20% राहू शकतात, कारण त्यांचे आधार सीडिंग असेल किंवा DBT ऑन नसेल किंवा अकाउंट KYC नसेल होल्ड असेल, या काही प्रॉब्लेममुळे काही महिला राहू शकतात. 10 ते 20% महिला राहू शकतात, कारण त्यांचं प्रॉब्लेम असू शकतात. त्यामुळे त्या महिलांना पैसे पडण्यास लेट होऊ शकतं. परंतु जवळजवळ 90%, 80-90% महिलांना 21 तारखेपर्यंत पैसे पडणार. काळजी करण्याची गरज नाही. सर्व बहिणींना महत्त्वाचे अपडेट आपण देत राहू. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येत असतो. पुढील हप्ता हा मात्र 2100 रुपयांचा होणार आहे. 2100 रुपये तुम्हाला बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मात्र 2100 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार. 7वा हप्ता मात्र तुम्हाला 2100 रुपयांचाच असेल. 7व्या हप्त्याला तुम्हाला 2100 रुपये येणार, कारण आता मात्र 1500 रुपयांचा हप्ता येणार आहे, कारण त्यामध्ये बजेटची 2100 रुपयासाठी तरतूद केली नाही. त्यामुळे 100% 1500 रुपये हे तुम्हाला जमा होणार आहेत. ते मात्र आजपासून चालू होणार आहेत. त्याची अपडेट आपण दिलेली आहे. ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत असतील त्यांना मात्र त्या झालेल्या आहेत अपात्र, कारण त्या इतर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आहे. त्यांना मात्र फक्त त्या ज्या लाभ घेत आहेत त्यांनाच त्याच योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. ह्या लाडकी बहीण योजनेचा त्यांना इथून पुढे लाभ भेटणार नाही. त्या मात्र अपात्र करण्यात आलेल्या आहेत. कशामुळे? तर त्या बाकीच्या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे. नवीन अर्ज मात्र अधिवेशन संपल्यानंतरच चालू होणार आहेत, कारण अधिवेशनात त्याची तरतूद केली जाईल. वेबसाईट अपडेट केली जाईल. पहिलीच वेबसाईट चालू होऊ शकते, तीच अपडेट करणार आणि त्यामध्ये तुम्हाला नवीन अर्ज भरण्यासाठी ऑप्शन दिले जाणार. परंतु नवीन अर्ज भरता वेळेस या ज्या अटी आहेत त्या मात्र व्यवस्थित तपासणी करूनच, छाननी करूनच केली जाणार आहे. इथून मागे ज्या महिला पात्र आहेत त्यांना काही गरज नव्हती, परंतु इथून पुढे व्यवस्थित छाननी करूनच तुम्हाला पात्र केलं जाणार आहे. सर्वच महिला पात्र ठरणार नाहीत. ज्या अटीमध्ये बसतील त्याच महिला पात्र ठरणार आहेत. त्यामुळे डिसेंबरचे 1500 आणि नवीन वर्ष लागले की तुमच्यासाठी नवीन रक्कम जी आहे ती जाहीर होणार आहे. नवीन रक्कम म्हणजे 2100 रुपयांचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जाणार आहे. नवीन वर्ष लागल्यानंतर 7वा हप्ता जो आहे जानेवारीचा, तो तुमच्यासाठी 2100 रुपयांचा होणार आहे. काळजी करू नका. सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट आपण दिलेल्या आहेत. चिंता करण्याची गरज नाही. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत 100% पोहोचत राहू. धन्यवाद.